रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सव समाप्तीकडे झुकला असून अंतिम टप्प्यात गावोगावामध्ये उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। देवदेवीची पालखी पारंपरिक पद्धतीने नाचवत शिंपणे काढले जात आहेत। या दिवशी पालखी देवळात आणली जाते। होळीच्या ठिकाणी पालखी प्रदक्षिणा घालते। देवीची पालखी मंदिरासमोर आल्यावर पालखी नाचवण्याचा तरुणाई मुराद आनंद घेत असतात। नागपंचमीला सुरू झालेला शिमगोत्सव काही गावात रंगपंचमीला समाप्त झाला, तर काही ठिकाणी अजूनही शिमगोत्सव सुरू आहे। पाडव्याला काही ठिकाणी शिमगोत्सवाची सांगता होईल, तोपर्यंत सणाचा उत्साह कायम राहणार आहे।